इतकं शॉकिंग होतं की मला तर वाटतं टीव्ही चॅनल्सलाही पहिलं कळलं नसेल एवढं मला फर्स्ट कळलं. त्याचं कारण असं की आपल्या तालुक्यातला एक मुलगा बारामतीच्या एअरपोर्टवर स्टोअर विभागात काम करतो, हिसवनचा कुटे नावाचा. आणि त्याचा मला अगदी 7:15 7:30ला फोन आला आणि त्या फोननी मी जागा झालो आणि मी उठून मी बघितलं तर त्यांनी म्हटलं की दादांच्या प्लेनचा ॲक्सिडेंट झाला आणि प्लेन फक्त ते जो टेल पार्ट असतो तेवढाच दिसतोय, बाकी सगळं प्लेन भस्मसात झालेलं आहे. अतिशय अतिशय दुःखाची गोष्ट होती. महाराष्ट्राचं अपरिमित हानी या बातमीनी आणि या घटनेनी झालेली आहे. खरं म्हटलं तर एक अत्यंत कर्तबगार नेता, संवेदनशील नेता, सामाजिक हित जाणणारा नेता, संघटन कौशल्य असणारा नेता, अजितदादा म्हटल्यानंतर दुसरं काही नाव येत असेल तर शिस्तप्रिय नेता, वक्तशीर नेता, इतके 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 विशेषण देऊ शकता येईल असा एक अत्यंत, मी म्हणेल की कामामध्ये आम्ही अनेक नेते बघितले, पण सकाळी 7 वाजता मीटिंग सुरू होणार म्हणजे होणार असा नेता अजितदादांच्या व्यतिरिक्त अजून आम्ही पाहिलेला नाही. जे बोलेल ते करणारा अशी त्यांची ख्याती होती आणि ती त्यांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केलेली होती. मला या निमित्ताने एवढं सांगायचं की माझ्या जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थेचं उद्घाटन हे त्यांनी केलेलं आहे. आमच्या डिस्टिलरीज असो, कारखाने असो, सगळ्या क्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे. मला खरं म्हणलं तर आज 2 राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी सुद्धा मी खूप प्रयत्नशील होतो आणि दादांनाही त्या निमित्ताने विनंती करत होतो. आज शेवटची भेट माझी त्यांची, मी असं म्हणेल की जे कृषी प्रदर्शन झालं होतं त्या दिवशी त्यांनी मला स्वतः EV कारमध्ये बसून प्रत्येक स्टॉलवर जाऊन माहिती दिली, प्रत्येक गोष्ट शेअर केली. खूप अभिमानाने सगळ्या गोष्टी ते सांगत असायचे आणि मला वाटतं की एक खूप जवळचं घट्ट नातं हे अजितदादाचं माझं होतं. आणि मला वैयक्तिक, माझ्या कुटुंबाला मला प्रचंड त्याचं दुःख आहे आणि राष्ट्रवादीला तर कधीच भरून न येणारं हे नुकसान झालेलं आहे. मी या प्रसंगी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या वतीनं मनापासूनच्या तीव्र दुःखद भावना व्यक्त करतो. मृतात्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वराला प्रार्थना करतो.